राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा कळवा मुंब्रा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सुमारे 1 लाख मतांनी विजयी झाले आहेत. आव्हाड यांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा केला. कळवा मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे मागील 3 टर्म या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून येत होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्यासोबत कायम राहिले होते, तर नजीम मुल्ला, आनंद परांजपे हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. या मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नजीम मुल्ला यांनी निवडणूक लढवली होती, परंतु नजीम मुल्ला यांचा सुमारे 1 लाख मतांनी पराभव झाला आहे. नजीम मुल्ला यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात आव्हाड यांची मिरवणूक काढण्यात आली. आव्हाड हे या मतदारसंघातून आता चौथ्यांदा निवडून आले आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. प्रताप सरनाईक 1 लाखांच्या मताधिक्याने विजयी. सरनाईक यांनी 1,09,116 मतांनी घेतली लीड. विजयाकडे वाटचाल. ठाणे जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 1,09,116 मतांनी लीड घेत चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या या विजयामुळे ओवळा माजिवडा मतदारसंघातील त्यांची लोकप्रियता आणि शिवसेनेचा स्थानिक प्रभाव म्हणून अधोरेखित झालेला दिसून आला. सरनाईक यांनी आपल्या मागील 15 वर्षाच्या कार्यकाळात ओवळा माजिवडा मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे त्यांचा जनाधार अधिक बळकट झाला आहे. कॅशलेस हॉस्पिटल, ग्रंथालय, संगीत गुरुकुल, तीरंदाजी प्रशिक्षण केंद्र, टोगो व्हॅन, मेट्रो प्रकल्प यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी केलेल्या सुधारणा स्थानिक जनतेला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या आहेत. शिवाय कोविड-19च्या काळात गरजूंना दिलेल्या मदतीमुळे त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढला. यावेळी सरनाईक यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर 1,09,116 मतांनी लीड घेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी मतदारांसमोर विकास कामांबाबतचा अहवाल मांडला आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला.
विजयानंतर सरनाईक यांनी मतदारांचे आभार मानले आणि सांगितले की हा विजय सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा आहे. तसेच यापुढे सुद्धा ठाणे आणि मीरा भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध असणार आहे. आगामी काळात नवीन रोजगार निर्मिती, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, ट्रॅफिक समस्या आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारांवर त्यांचा भर राहणार आहे. प्रताप सरनाईक यांचा हा विजय ठाण्यातील राजकारणातील त्यांची ताकद अधोरेखित करणारा आहे. चौथ्यांदा निवडून येणे म्हणजे त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचा आणि जनतेशी असलेल्या दृढ नात्याचा विजय मानला जात आहे. राज्यामध्ये लाभू शकलेत आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्याचं धोरण त्यांनी आखलं. प्रामुख्याने MMRDA क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने विकास कामं मोठ्या प्रमाणात केली त्याचं हे यश आहे असं मला वाटतं. देशामध्ये नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर राज्यामध्ये महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं कार्यरत होतं त्याचा परिणाम म्हणून एवढं मोठ्या प्रमाणात हे महायुतीचे सगळे आमदार निवडून आलेले आहे. आणि अपेक्षा होती की विरोधी पक्षनेता तरी एखाद्या पक्षाला मिळावा, परंतु तो दुर्दैव आहे की विरोधी पक्षनेता सुद्धा आज विरोधी पक्षाला कुणालाही ती सदस्य संख्या 29 नसल्या कारणानं मिळू शकत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं 27 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आमचं महायुतीचं सरकार काम करत होतं तशाच पद्धतीचं काम हे भविष्यामध्ये महायुतीचं सगळे काम सरकार करेल याची मला खात्री आहे. मला ह्या गोष्टीचा सुद्धा अभिमान आहे की या राज्यामध्ये पहिल्या 3 मध्ये येण्याचा म्हणजे मताधिक्य मिळवण्याचा मान सुद्धा ह्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे मला मिळालेलं आहे. त्यामुळे हे जे सगळे यश आहे ते यश मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो. या दिवस तुम्हाला 100% त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं म्हणून एक शिवसेनेचा आमदार म्हणून माझी इच्छा आहे. परंतु शेवटी आपल्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांमध्ये जे वरिष्ठ पातळीवर चर्चा होते त्या चर्चेअंती निर्णय जो होईल तोच निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असेल. कारण शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्ट्राईक रेट ह्या महायुती सरकारचा वाढवलेला असं माझं स्पष्टपणे मत आणि ते कोणी नाकारतही नाही. देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या किंवा अजितदादा पवार असू द्या तेही नाकारत नाही की अतिशय चांगल्या आणि कल्पक योजना ह्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी राबवल्या आणि आज कधी नव्हे तो महाराष्ट्र एवढा सुजलाम सुफलाम होतोय. अनेक चांगले उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यालाच एकदा संधी मिळावी ह्या मताचा मी आहे. पण शेवटी निर्णय जे आहे ते वरिष्ठ पातळीवर होतील आणि ते वरिष्ठ पातळीवर जे काही निर्णय होतील ते आम्हाला बंधनकारक आहे. यावेळी तरी ठाण्याचं पालकमंत्रीपद साताऱ्याऐवजी ठाण्यात मिळेल का आणि ते तुमच्या गळ्यात माळ पडेल का? नाही बघा, मला प्रत्येक वेळेस असंच पत्रकारांच्या माध्यमातून प्रश्न विचारतात. तुम्हीच मला 2014ला 2019ला असे प्रश्न विचारले होते. दोन्ही वेळेस मी मंत्री झालो नाही. परंतु गेल्या वेळेस मला अनेक वरिष्ठांनी प्रॉमिस सुद्धा केलं होतं, परंतु काही गोष्टींमुळे ते होऊ शकलं नाही. परंतु शेवटी राज्याला ठाणेकर मुख्यमंत्री मिळाला म्हणून मला त्या गोष्टीचा अभिमान होता. जर ठाण्याचेच मुख्यमंत्री आहेत तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जरी काम करत होते तरी आम्हाला असं वाटत होतं की आम्हीच एकनाथ शिंदे आहोत. अशा पद्धतीनं ह्या शहराचा विकास आणि प्रामुख्याने माझ्या मतदारसंघाचा विकास होत होता. परंतु शेवटी आता 4थी टर्म आहे. राज्यातून पहिल्या 2-3 उमेदवारांमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य म्हणून निवडून आणण्याचं काम सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर झालेलं आहे. त्यामुळे वरिष्ठ या बाबतीतला योग्य तो चांगला विचार करतील आणि तुमच्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या पूर्ण होतील असं मला वाटतं. धन्यवाद. ठाणे शहर विधानसभा निवडणुकीत संजय केळकर यांचा दणदणीत विजय. विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा ठाणेकरांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला विजयी केले. त्यामुळे ठाणेकरांना मी वचन देतो की लोकसहभागातून विकसित ठाण्याचे स्वप्न पूर्ण करेल, असे आश्वासन भाजप नेते संजय केळकर यांनी दिले. विधानसभा ठाणे शहर मतदारसंघात संजय केळकर यांना 1,19,353 मतं मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे राजन विचारे यांना 61,503 मतं मिळाली, तर मनसेचे अविनाश जाधव यांना 42,253 मतं मिळाली. संजय केळकर यांचा झालेल्या विजयानिमित्त भाजप समर्थकांनी खोपट येथील कार्यालयात मोठा जल्लोष केला. पेढा भरवून आणि संजय केळकर यांना उचलून घेऊन
वाजतच्या तालावर नाचत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. या प्रसंगी भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक सुनीत जोशी, मिलिंद पाठणकर, मृणाल पेंडसे व भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीचा आहे, नेत्यांच्या आशीर्वादाचा आणि सक्रिय कामाचा आहे. आणि मुख्य म्हणजे मतदारांनी जो पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला त्याचा विषय आहे. या ठिकाणी फडणवीस साहेबांपासून ते एकनाथ शिंदे साहेब देखील स्वतः जातीने या ठिकाणी काम करत होते आणि एक दिलाने एक युतीने आम्ही हा विकासाचा आराखडा, विकासाचा अजेंडा लोकांसमोर ठेवला आणि महायुतीच्या विकासाच्या अजेंड्याला लोकांनी शिक्कामोर्तब केलं. मी ठाणेकरांचा मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा मला आशीर्वाद दिला. अधिक जागा पाहायला मिळतात तर महायुतीचे एकंदरीत विजय. महाराष्ट्रातला मतदार, महाराष्ट्रातला नागरिक जो आहे तो अतिशय सक्षम आहे. त्याला माहिती आहे की महाराष्ट्र विकासाकडे नेण्याची ताकद केंद्र सरकारमध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि या ठिकाणी महायुतीची आहे आणि त्याच्यामुळे हे डबल इंजिन सरकारच या महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना पुढे नेऊ शकतं आणि महाराष्ट्राचा विकास करू शकतं. 26 तारखेला स्थापन होणारच आहे. आता एवढ्या जागा दिसत आहेत की त्यांचा विरोधी पक्ष नेता होईल की नाही माहिती नाही. एवढी संख्या मोठी या ठिकाणी महायुतीची आघाडीवर दिसते आणि त्याच्यामुळे एकतर्फी या महाराष्ट्रातल्या सर्व घटकांनी महायुतीच्या पाठीशी पूर्णपणे त्यांनी त्यांचं मत दिलेलं आहे आणि आशीर्वाद दिलेला आहे. सर, मुख्यमंत्री चेहरा कोणता असेल का? हे तर महान आमचं नेतृत्व ठरवत असतं. आम्ही शिस्तबद्ध काम करणारे कार्यकर्ते सैनिक आहोत. जो आम्हाला आदेश असतो त्याचं आम्ही पालन वर्षानुवर्षे करत आलोय, पुढे पण करणार.